पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। शिंदेंच्या शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे आणि रोज नवनवीन राजकीय समीकरणांच्या चर्चा आता रंगताना दिसतायत। महापौर पदासाठी सुरू असलेल्या राजकीय चढाओढीमध्ये आता एकनाथ शिंदेंनी अखेर त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे। जनतेने महायुतीला जो कौल दिलाय तो आम्ही स्वीकारला असून जिथं महायुतीत लढलोय तिथं महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। काही लोकांकडनं जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत, पण आम्ही मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असंही शिंदेंनी स्पष्ट केलं। शिवसेनेच्या नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम आता आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण नगरसेवकांचं पालिकेतलं गॅझेट येण्यास उशीर होणार असल्याची माहिती मिळतेय आणि म्हणून त्यांचा हॉटेलमधला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे नगरसेवक उद्या आपलं गॅझेट सबमिट करणार असल्याची माहिती मिळतेय। चोराच्या मनात चांदणं, तसं एकनाथ शिंदेना स्वतः जशी चोरी केली, स्वतः जशी गद्दारी केली, तसे आपल्या पक्षाचे निवडून आलेले सुद्धा नगरसेवक त्यांच्याशी गद्दारी करण्याची शक्यता आहे। ही भीती बाळगून त्यांनी एका 5 स्टार हॉटेलमध्ये या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना ठेवलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तसं नाही आहे। आमचे निवडून आलेल्या नगरसेवकांवर माननीय उद्धवजी ठाकरेंचा पूर्णपणे प्रभाव आहे आणि निवडून आलेल्यांची श्रद्धा सुद्धा मातोश्रीवर आहे, त्यामुळे आमचे कोणी कुठे जाणार नाही। शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये महापौर पदासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केल्याचं समजतंय, तर ठाण्यामध्ये भाजपनं महापौर पदाची मागणी केल्याची माहिती मिळतेय। ठाण्यामध्ये 2 वर्ष महापौर पद द्या, अन्यथा विरोधी बाकांवर बसू असा इशाराच भाजपचे आमदार निरंजन डावखर यांनी शिवसेनेला दिल्याचं समजतंय। तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि ठाण्याचा महापौर भाजपचा असेल तर आम्हाला ते मान्य आहे, असं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलेलं आहे। जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। मुंबईचा महापौर भाजपाचा असेल आणि ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असेल, याच्यात कुठेतरी चढाओढमध्ये ठाणा मुंबई असं चालू आहे का? याच अशी जर तुम्ही चढाओढ म्हणत असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा आणि भाजपचा महापौर ठाण्याचा महापौर भाजपचा चालेल, आम्हाला ऍक्सेप्ट आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर। 2 वर्ष काय 5 वर्ष जरी द्यायचा म्हटलं तरी हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी एकत्र बसून हा निर्णय घेतील। रवींद्र चव्हाण त्यांच्या सोबत असतील, त्यामुळे नेत्यांचा हा निर्णय आहे, ते जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।